कधी विचार केलाय की तब्बल 65 वर्षे भारताची आर्थिक दिशा ठरवणारी एक संस्था अचानक कशी आणि का बदलली? दिल्लीत बसून संपूर्ण देशासाठी एकच योजना बनवण्याऐवजी राज्यांना आणि जिल्ह्यांना आपापले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणारा हा बदल नेमका काय आहे? चला तर मग नियोजन आयोगाकडून नीती आयोगापर्यंतचा हा मोठा आणि महत्त्वाचा प्रवास समजून घेऊया. तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण जुनी पंचवार्षिक योजना प्रणाली आणि तिचा निर्माता म्हणजे नियोजन आयोग यांना समजून घेऊ. त्यानंतर ही इतकी शक्तिशाली प्रणाली अखेर कालबाह्य का झाले हे पाहून नीती आयोग नावाच्या नव्या विचाराचा जन्म कसा झाला हे पाहू. आणि शेवटी या दोन्हीची थेट तुलना करून भारतासाठी या बदलाचा नेमका अर्थ काय आहे हे स्पष्ट करू. आणि हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याने भारताच्या धोरणकर्त्यांना अनेक दशकांपासून विचार करायला लावला आहे. जरा विचार करा, जिथे महाराष्ट्राच्या समस्या पंजाबपेक्षा आणि केरळच्या गरजा आसामपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत, तिथे दिल्लीत बसून सर्वांसाठी विकासाचा एकच आराखडा कसा काय बनवता येईल? या प्रश्नाचं उत्तर भारताने तब्बल 60 वर्ष एकाच पद्धतीने दिलं आणि ते उत्तर होतं पंचवार्षिक योजना. ही एक टॉप डाऊन पद्धत होती. याचा सरळ अर्थ असा की देशाच्या विकासाचा प्रत्येक मोठा निर्णय दिल्लीत घेतला जायचा आणि मग तो राज्यांपासून जिल्ह्यांपर्यंत खाली पोहोचवला जायचा. उदाहरण म्हणून आपण 10वी पंचवार्षिक योजना घेऊया. तिची मुख्य संकल्पना होती की विकासाची फळं फक्त काही लोकांपर्यंत मर्यादित न राहता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवीत, म्हणजेच सर्वसमावेशक विकास. आणि या योजनेचं लक्ष्य काही छोटं नव्हतं. देशाच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी 8.1% वाढ घडून आणण्याचं मोठं ध्येय ठेवण्यात आलं होतं. आणि कमाल म्हणजे भारताने ते जवळपास करून दाखवलं. प्रत्यक्ष वाढ झाली 7.6%. त्या काळात लक्ष्याच्या इतकं जवळ पोहोचणं ही एक खूप मोठी आर्थिक कामगिरी मानली जात होती. या यशानंतर आलेल्या 11व्या योजनेत वाढीचा वेग आणखी वाढवण्यावर भर दिला गेला आणि तो विकास अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोचेल हे पाहिलं गेलं. शिक्षण हक्क कायद्यासारखे महत्त्वाचे निर्णय याच काळात घेण्यात आले. आणि मग आली 12वी योजना, भारताच्या पंचवार्षिक योजनांच्या युगातला अगदी शेवटचा अध्याय. इथे विकासाचा वेग आणि पर्यावरणाचा समतोल यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न झाला. पण खरं तर हा या जुन्या प्रणालीचा शेवटचा प्रयत्न ठरणार होता. पण प्रश्न हा आहे की या सगळ्या योजना बनवतंय तरी कोण? कोण होता या अख्ख्या सिस्टमचा सूत्रधार? तर ती संस्था होती भारताचा नियोजन आयोग. तर ही संस्था होती नियोजन आयोग. आणि ही काही साधीसुधी संस्था नव्हती. प्रचंड शक्तिशाली, इतकी की ती थेट पंतप्रधानांनाच जबाबदार होती. 1950 मध्ये स्थापन झालेल्या या आयोगाचं एकच मुख्य काम होतं, भारताच्या आर्थिक भविष्याची दिशा ठरवणं. आता विचार करा, या आयोगाचे अधिकार किती मोठे होते. देशात कोळसा किती, पाणी किती हे मोजण्यापासून ते कोणत्या राज्याला किती पैसे द्यायचे हे ठरवण्यापर्यंत आणि सरकारला काय करायला हवं हे सांगण्यापर्यंत जवळजवळ सगळं काही आयोगाच्याच हातात होतं. तो फक्त सल्लागार नव्हता, तर तो एक प्रकारे नियंत्रक होता. मग प्रश्न उरतो की इतकी महत्त्वाची आणि पॉवरफुल संस्था अचानक बदलण्याची गरज का पडली? असं काय झालं की ही सिस्टम दबावाखाली आली आणि तिच्या मर्यादा स्पष्ट दिसू लागल्या? याचं उत्तर खरं तर या एका वाक्यात दडलेलं आहे. केरळच्या गरजा बिहारपेक्षा वेगळ्या आहेत आणि महाराष्ट्राची आव्हानं अरुणाचल प्रदेशपेक्षा वेगळी आहेत. त्यामुळे दिल्लीत बसून सगळ्यांसाठी एकच दणवेश शिवण्याचा प्रयत्न आता अव्यवहार्य झाला होता. खरं तर मुद्दा हा होता की 1991च्या आर्थिक सुधारणानंतरचा भारत पूर्णपणे बदलला होता. आपली अर्थव्यवस्था आता जगासाठी खुली झाली होती. अशा खुल्या आणि वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी जुनी, बंदिस्त आणि केंद्रीकृत नियोजन पद्धत म्हणजे कसं एखाद्या वाढत्या मुलाला त्याचे जुने लहान कपडे घालायला लावण्यासारखं होतं. ते आता नव्या भारताला फिट बसतच नव्हते. आणि याच गरजेतून जन्म झाला एका नव्या संस्थेचा. आणि लक्षात घ्या, हा फक्त नावापुरता बदल नव्हता, तर विचार करण्याच्या पद्धतीतला, कामाच्या पद्धतीतला एक प्रचंड मोठा बदल होता. या नव्या संस्थेचं नाव आहे नीती आयोग. आणि हाच आहे तो खरा आणि मूलभूत बदल. नीती आयोग हा जुन्या नियोजन आयोगासारखा योजना बनवणारा कंट्रोलर नाही आहे. तो आहे एक थिंक टँक. म्हणजे काय? तर विचारांची, नवनवीन कल्पनांची एक प्रयोगशाळा. त्याचं मुख्य काम राज्यांवर धोरणं लादणं नाही, तर त्यांना सोबत घेऊन त्यांच्या गरजा समजून विकासाची दिशा ठरवणं आहे. नीती आयोगाचं काम प्रामुख्याने 2 भागांमध्ये चालतं. पहिलं आहे टीम इंडिया हब, जे केंद्र आणि राज्यांना एका टीमप्रमाणे एकत्र आणतं, त्यांच्यात संवाद वाढवतं. आणि दुसरं आहे नॉलेज अँड इनोव्हेशन हब, जे देशासाठी नवनवीन कल्पना आणि उपाय शोधून काढण्याचं काम करतं. बरं,
आता हे सगळं आणखी सोपं करून समजून घेण्यासाठी आपण या जुन्या आणि नव्या प्रणालीला थेट समोरासमोर ठेवूनच बघूया, म्हणजे फरक लगेच लक्षात येईल. या दोन्हींमधला सगळ्यात मोठा, सगळ्यात मूलभूत फरक आहे तो म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनात. नियोजन आयोगाची पद्धत होती टॉप डाऊन, म्हणजे केंद्राकडून राज्यांकडे. याउलट नीती आयोगाची पद्धत आहे बॉटम अप, म्हणजे राज्यांच्या आणि स्थानिक पातळीवरच्या गरजांना प्राधान्य देणारी. बघा फरक किती स्पष्ट आहे. एकीकडे नीती आयोग जो फक्त सल्ला देतो, तर दुसरीकडे नियोजन आयोग जो थेट आदेश द्यायचा. नीती आयोगाकडे पैसे वाटपाचा अधिकार नाहीये, तर नियोजन आयोगाचा हातातच एक प्रकारे देशाची तिजोरी होती. पण सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो राज्यांच्या भूमिकेत. जे राज्य आधी मीटिंगमध्ये फक्त प्रेक्षक म्हणून यायचे, ते आता खेळाच्या मैदानात समान भागीदार बनले आहेत. ठीक आहे, थिअरी तर समजली, पण प्रत्यक्षात हा नवा दृष्टिकोन कसा काम करतोय? नीती आयोग देशाच्या विकासात नक्की कोणती भूमिका बजावत आहे? नीती आयोगाची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. ते थेट राज्यांना पैसे देत नाहीत, तर त्यांच्यामध्ये एक निरोगी स्पर्धा निर्माण करतात. कसं? तर आरोग्य, शिक्षण, पाणी अशा महत्त्वाच्या विषयांवर राज्यांची क्रमवारी जाहीर करतात. यामुळे काय होतं, तर प्रत्येक राज्याला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. याशिवाय अटल इनोव्हेशन मिशनसारख्या योजनांमधून देशातल्या नवनवीन कल्पनांना बळ मिळतं आणि महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमातून देशातल्या सगळ्यात मागे राहिलेल्या जिल्ह्यांच्या विकासावर थेट लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणजे नियोजन आयोगाकडून नीती आयोगाकडे झालेला हा बदल फक्त एका संस्थेचं नाव बदलण्यापुरता नाहीये. हा बदल आहे नियंत्रणाकडून सहकार्याकडे जाण्याचा, केंद्रीकरणाकडून विकेंद्रीकरणाकडे जाण्याचा एक वैचारिक बदल. पण हा बदल आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करतो की जर आता दिल्लीतून देशाची दिशा ठरवली जात नसेल, तर मग भारताच्या अर्थव्यवस्थेचं स्टिअरिंग व्हील नक्की कोणाच्या हातात आहे?